नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फालतूच्या गोष्टी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण सायन्स जे राज्य सेवा येणारी एक्झाम आहे 4 दिवसात आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांना सायन्सचे जे काही प्रश्न आहेत तर त्या विद्यार्थ्यांना सायन्सचे जे आता वारंवार आयोग प्रश्न विचारत आहेत, सायन्सचे आपले न्यूमेरिकल देत आहेत, त्या दृष्टीने त्यांना कमी वेळामध्ये कसं सोडवता येईल जे कंबाईनला त्यांना 1-2 पडतातच। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला मागचे 3-4 वर्षाचे जे काही आपले आलेले क्वेश्चन आहेत ना ते आपण सोडवणार। ओके, तर बघा आता वेळ नाही घेता मी डायरेक्ट चालू करतो लेक्चरला। तर बघा मित्रांनो, क्वेश्चन आला होता बघा, 1.m म्हणजे काय मोलॅलिटी असते बघा H2SO4च्या 10 DM³ द्रावणादरम्यान 1.0 म्हणजे 1 नॉर्मॅलिटी H2SO द्रावण कसे बनवाल। तर हा प्रश्न कसा होता बघा मित्रांनो माहिती आहे का, आपल्याला एक सूत्र असतं बघा, म्हणजे ऐकलं असेल N1V1 = N2V2 एक असतं बरोबर। पण विषय काय झालाय, आपल्याला इथं N म्हणजे काय नॉर्मॅलिटी, फक्त हे जे दिलेलं आहे इथे दिलेली मोलॅलिटी दिलेली आहे ना। तर आता आपण काय करायचं मित्रांनो, ह्या द्रावणाचं नॉर्मॅलिटी काढून घ्यायची। कशी काढायची बघा, त्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, नॉर्मॅलिटी मोलॅलिटी। मोलॅलिटी बरोबर N × नॉर्मॅलिटी। ओके, आपलं सॉरी नॉर्मॅलिटी = N × मोलॅलिटी। तर आता पुढे बघा, तर बघा आता ह्याच्यावर आपण N1 काढून घ्यायची बरं का। तर आता N1 बरोबर, आता N ची किंमत तुम्हाला माहित नसणार बरोबर। तर N ची किंमत काय म्हणते, नंबर ऑफ जे हायड्रोजन एलिमेंट असतात ना ते म्हणजे N ची नंबर असते। आता इथे H2SO4 मध्ये N किती आहे, 2 बरोबर। H म्हणजे 2च दिले इथं आपल्याला, म्हणजे हीच किंमत N ची झाली। 2 गुणिले ही मोलॅलिटी किती आहे 1.5, म्हणजे दोघांचा गुणाकार केले की 3, हे आपलं काय आले N1। आता डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा, किती सोपं आहे बघा। आता हे खाली बघा इकडे, आता बघा मी अजून एकदा फॉर्म्युला लिहितो, N1 V1 N2 V2 बघा। N1 आता आपली किती आलेली आहे 3, V1 किती आहे बघा दिलेलं इथं 10 DM³, ओके 10। N2 ची किंमत आपल्याला दिलेली आहे 1 आणि काढायचं आहे आपल्याला काय V2 म्हणजे आता ते म्हणले ना द्रावण किती DM³ द्रावण ऍड करावं लागेल कमी करावं लागेल आपल्याला आता कळणारच आहे बघा। आता ह्याचं जर आपण सोडवलं तर 30 इकडे 1 असल्यामुळे काय नाही V2 बरोबर 30। ओके, तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला ऑप्शन पाहिलं तर तुम्हाला 30 कुठे दिसणार नाही, इथं 5 DM³ दिले, 294 ग्रॅम, 20 DM³ आणि 174 DM³ बरोबर। तर मित्रांनो, हे जो सोल्युशन आहे ऑलरेडी 10 DM³ आहे आणि आपलं V2 किती आलेलं 30, म्हणजे आता किती राहिले किती बघा, 30 वजा 10 म्हणजे 20 DM³ आपल्याला ऍड करावं लागणार आहे। कळलं, इतकं इझी होतं, फक्त आपल्याला ते आपण कधी पाहिलेलं नसतं त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी अवघड वाटतात। ओके, आता इथून पुढे तुम्हाला जे चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईब करून घ्या, असे जे ऑल टॉपिक आहेत जे एक्झामला विद्यार्थी मित्रांना अवघड जाणार आहेत त्या टॉपिकवर आपला फोकस असणार आहे। ओके, कंबाईनसाठी म्हणा राज्यसेवेसाठी, त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता पुढचं प्रॉब्लेम घेतो बघा। ओके, तर बघा याचा आन्सर काय, दिलेल्या द्रावणामध्ये 20 DM³ पाणी घालून आपण ते द्रावण बनवू शकतो। ओके, ठीक आहे, पुढे बघा आता पुढचं गणित बघा काय विचारलं तिथं, खालीपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन असेल म्हणले बरं का। 80% कार्बन कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये असणार बघा। आता काय करायचं असतं, आता हे बेन्झिनचं आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे, C6H6। आता बघा ह्याचं जे ॲटॉमिक मास असतं, ॲटॉमिक मास, ते ॲटॉमिक मास घ्यायचं असतं बघा। कार्बनचं ॲटॉमिक मास किती 12, म्हणजे 12 गुणिले 6, हे 6 एलिमेंट आहेत ना म्हणून 6, अधिक हायड्रोजनचं किती असतं 1 गुणिले 6, तर यांची बेरीज केली तर मित्रांनो किती येते बघा, 12×72 आणि हे 6 किती झाले 78। ओके, ठीक आहे। तर आता ह्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती असणार मित्रांनो, बघा कसं काढायचं, कार्बन टोटल किती आपला आता 78 आले याचं बरोबर, हे 78 बेन्झिनचं, तर यामध्ये कार्बन किती आपला 72, याची जर तुम्ही जर आता टक्केवारी काढायला गेली तर टक्केवारी जवळपास 92% येते। ओके, ठीक आहे, आपल्याला 80% विचारले त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही, मी डायरेक्ट आन्सरकडे का जात नाही की तुम्हाला कळावे गोष्टी। ओके, पुढे बघा, तसं मिथेनचं काढून बघू आपण। मिथेनचं बघा, सीचं 1च आहे म्हणून 12 घेतलं आणि हायड्रोजन 1 गुणिले 4 म्हणजे हे आले 16। ओके, आता हे टोटल 16 आहेत ना, 16 आणि वर कार्बनचे पर्सेंटेज म्हणजे कार्बन 12, ह्याचं किती येणार 75% येते। ओके, म्हणजे ही पण 80 येत नाही। आता इथेनचं बघा, इथेन काय असतं C2H6 बघा, 12 2 24 असं ऍड करतो बघा, 12चे 2 प्लस हायड्रोजनचं 1 गुणिले 6 म्हणजे किती आले 12 2 24 आणि 6 30 आलं बघा टोटल। ह्या 30 मध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती असणार, हे 24 लिहिलंय, म्हणजे बघा हे 8 न भाग जाते म्हणजे 80% आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 आन्सर करेक्ट आहे। ओके, किती सिंपल आहे बघा। असंच आपल्याला मागं ग्लुकोजचा एकदा विचारलं होतं, ग्लुकोज म्हणजे कार्बनचे पर्सेंटेज किती आहेत। आता हे विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी मी प्रश्न देतो बघा, इथंच ग्लुकोजमध्ये कार्बनचं पर्सेंटेज सांगा, पर्सेंटेज। ओके, हा तुम्ही मला कमेंट करून सांगा। ओके, इथं कार्बन लिहितो वाटल्यास तुम्हाला कार्बन पर्सेंटेज किती, ओके तुम्ही कमेंट करून सांगा। हा पी ऐकूया बघा। ओके, पुढे बघा आता
ओके. आता पुढे बघा मित्रांनो काय विचारलं बघा, मोल फ्रॅक्शन विचारलेलं बघा, मोल फ्रॅक्शन. ओके, काय म्हणलं 80 ग्रॅम ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडचं आपल्याला फॉर्म्युला दिलेलं आहे CH3COOH. ओके, आता काय करायचं, 80 ग्रॅम ऍसिटिक ऍसिड त्याचं जर आपल्याला ऍसिटिक ऍसिडचं मोल काढायचं म्हणलं बरं का, त्या दोघांचा आधी सेपरेट मोल काढून घ्यावं लागतं. कसं बघा, आता ह्याचं केमिकल आपलं ॲटॉमिक मास किती बघा, कार्बनचं 12, हायड्रोजनचे 1 × 3 इथं 3 लिहिलं डायरेक्ट लिहितो. हे जे 12, ऑक्सिजन 2 आहेत बघा, एकाचं असतं 16, 16 32, म्हणजे अजून तुम्हाला कळण्यासाठी मी 16 + 16 करतो, प्लस अजून एक हायड्रोजन आहे बघा. ओके, आता ह्याची बेरीज किती येणार आहे ऍसिटिक ऍसिडची. आता तुम्ही जर बेरीज करायला गेलं तर बघा 60 येते बघा, 16 16 32, 32 आणि 12 × 24, 32 आणि 24 46, आणि आपलं 56 आणि हे 4, म्हणजे हे ऍसिटिक ऍसिड 60 आलं बरोबर. आता हे जे 60 आहे ना मित्रांनो, तर बघा मित्रांनो 180 ग्रॅम आहे बरं का, खाली बरोबर आहे, वर थोडी ती आपलं झेरॉक्स नीट आलेलं नाही. ठीक आहे, तर बघा 180 ग्रॅम ऍसिटिक ऍसिड बरं का, 180 ग्रॅम. ओके, आता हे 180 आणि ह्याचा टोटल मास किती काढले आपण 6, म्हणजे ऍसिटिक ऍसिडचं किती आलेलं आहे मोल 3. ओके, तसं सेम पाण्याचं काढून घेऊ बघा. पुढे काय दिले 180 ग्रॅम वॉटर. डायरेक्ट करू का वॉटरचा H2O बघा साईडला लिहितो. H2O म्हणजे किती, हायड्रोजन 1 × 2 प्लस ऑक्सिजन एकच आहे म्हणजे 16. ओके, ॲटॉमिक मास आहे ऑक्सिजनचं 16. ओके, 2 + 16 म्हणजे किती झाले 18. ओके, याला 18 ने भागा मग किती आलं याचं 18 180 म्हणजे हे 10. आता आपल्याला कशाचं मोल फ्रॅक्शन काढायचं, ज्याचं मोल फ्रॅक्शन काढायचं ना मित्रांनो ते वर घ्यायचं अंशस्थानी. ओके, ऍसिटिक ऍसिडचं काढायचं ना, मग ऍसिटिक ऍसिडचं किती आहे 3. डायरेक्ट लिहू का, हा ज्याचं काढायचं त्याला वर घ्यायचं. ओके, खाली बघा, खाली दोघांची ऍडिशन असते, हे 3 आणि हे 10, 3 + 10 असं करतो. ओके, म्हणजे 3/13, तर आपण किती येणार उत्तर 0.23. ओके, ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर. ओके, पुढे बघा. आता बघा मित्रांनो पुढचा, आता काय दिलेलं बघा, जर पाण्याची घनता 1000 kg/m³ आणि तांब्याची घनता 8.9 × 10⁻³ kg/m³ असेल तर तांब्याची सापेक्ष, किती सोपं आहे बघा, ज्याची सापेक्ष घनता विचारलेली आहे ते कधी पण वर घ्यायचं. हा, ज्याची विचारले आहे ते वर घ्यायचं. मग अशा मोलच्या बाबतीत पण तसंच होतं बघा. आता हे आपल्याला काय विचारलंय, तांब्याची सापेक्ष, म्हणजे बघा आता वर लिहितो, इथं खाली जागा नाही वर लिहितो बघा, तांब्याची सापेक्ष म्हणजे तांब्याचे किती दिले बघा आपल्याला 8.9 × 10⁻³ ओके, खाली दुसरा जो मीडियम असतो तो खाली घ्यायचा, खाली पाण्याची घ्यायची किती 1000 म्हणजे 10⁻³ असतं, उडाले का दोन्ही संपलं 8.9. ओके, आता तुम्ही म्हणसाल सर इथं 8.9 इथं 8.9, पण बघा रिलेटिव्ह डेन्सिटीला नो युनिट नसतं त्याला, म्हणून हे फक्त 8.9 आन्सर. ओके, आता पुढे बघा, पुढचं बघा काय म्हणलेलं आहे, जर प्रकाश पहिल्या माध्यमातून ते दिलेलं आहे 2 × 10⁸ मीटर/सेकंद वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग एवढा होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाचा संदर्भात बघा कशाचं काढायचं आहे. हे फक्त विद्यार्थ्याची गफलत काय होती, खाली न्यूमरेटर वर न्यूमरेटर आणि खाली डिनॉमिनेटर काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो कळत नाही बघा. ज्याचं काढायचं ज्याच्या सापेक्ष दिले ते वर घ्यायचं कधी पण, विथ रिस्पेक्ट टू काढायचं ते वर घ्यायचं. ही फक्त गोष्ट महत्वाची आहे, दुसरं काहीच नाही, बाकी कॅल्क्युलेशन सोपं आहे. बघा आता काय म्हणलं इथं पहिल्या माध्यमाचा संदर्भ. ओके, आता पहिला माध्यम काय दिले मित्रांनो आपल्याला, बघा इथे दिलं पहिल्या माध्यमाचं बघा 2 × 10⁸ जे पहिल्या माध्यमाच्या संदर्भात काढायचं तर पहिला माध्यम वर घ्यायचं. ओके, आणि खाली काय घ्यायचं तर दुसरं माध्यम, दुसरं किती 1.25 × 10⁸ हे 1 × 10⁸ गेले. आता 2/1.25 म्हणजेच काय आपलं ऑप्शन आहे ना 1.6. ओके, पुढे बघा आता. ओके, आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करणारच आहे, आणि तुम्हाला अशीच जे ऑड रिझल्ट येणारे टॉपिक आहेत ना ते टॉपिक मी घेऊन येणार आहे. बाकी तुम्हाला काय राज्यघटना हे ते सांगत बसणार नाही. त्यात ऑड काही आयोगाची रचना जी आहेत, हा कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत, त्यांचे जे नवीन बदललेले पॅरामीटर आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन येत असतो ऑड, जे तुम्हाला मेरिटमध्ये येण्यासाठी मदत करणार आहे. तर तुम्ही जर व्हिडिओ तुम्हाला आणि त्याला बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ आलेले नोटिफिकेशन लगेच कळेल. ओके, आता पुढचं बघा. तर बघा मित्रांनो, आपण थोडा समजून घेण्यासारखा प्रश्न होता. एका माणसाला 25, आता हे काय जे तुम्हाला आहेत ना मित्रांनो सूत्र, असं कुठे सूत्र भेटत नाहीत बरं का, काय गोष्टी आपल्याला समजून घेऊन सोडावं लागतात. त्यासाठी आपण ते व्हिडिओ घेऊन, असं नाही की बाबा कुठलं सूत्र घेतलं आणि त्यात टाकलं बरं का. तर बघा एका माणसाला 25 kg वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती म्हणलेलं. ओके, म्हणजे पॉवर काढायचं. काय काढायचं आपल्याला पॉवर. आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे पॉवर बरोबर वर्क अपॉन टाइम बरोबर. आता वर्क तर आपल्याला बघा दिलेलं नाही, आपला वर्क कसं काढायचं. वर्क म्हणजे काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे येस लिहितो तुम्ही. ओके,
फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, ठीक आहे. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट माहिती आहे. हे बघा 5 मीटर उंचीवर नेली म्हणजे तेवढं डिस्प्लेसमेंट झाली. एस तर माहित आहे, पण आपल्याला आता एफ माहित नाही. बघा कसं प्रोसेस आहे बघा. आता एफ पण काढता येतं आपल्याला. एफ बरोबर काय, एम इंटू जी. एम किती आहे बघा आपलं 50 बरोबर, आणि जी ची व्हॅल्यू किती 9.81. तर ह्याचा गुणाकार किती येणार, याचा गुणाकार येणार मित्रांनो 245. तुम्ही करून घ्या, 245 याचा गुणाकार येणार. ओके, ठीक आहे. तर आता बघा हे आपलं आलं एफ. आता वर्क काढू याच्यावर. आपल्याला वर्क टाइम तर आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे वर्क आता काढण्यासाठी आपल्याला फोर्स मिळालेला आहे, डिस्प्लेसमेंट माहित आहे. बघा वर्क बरोबर खाली घ्या थोडं, वर्क बरोबर फोर्स गुणिले डिस्प्लेसमेंट किती 5. ओके, आता बघा मी डायरेक्ट लिहू का, हे वर्क जे आहे डायरेक्ट आहे तसंच ठेवतो ह्या वर्कला, आणि हेच वर्क ह्याला डायरेक्ट मी हे करतो बघा, पॉवर करून टाकतो. पॉवर म्हणजे ही वर्क आपली आलेली आहे, आणि खाली टाइम असतं बघा. टाइम किती दिले आपल्याला मित्रांनो 30 सेकंद. ओके, आता ह्याचा गुणाकार जर तुम्ही करायला गेला 5 × 5 = 30, आणि ह्याचा जर तुम्ही भाग घातलात तर 40.83 वॅट. ओके, असं सिंपल होतं. फक्त लॉजिक लावायचं होतं. ओके, प्रत्येक गोष्टी आपल्याला माहित असतात. बेसिक नॉलेज फक्त महत्वाचं आहे. बेसिकवर प्रश्न होता का. ठीक आहे, आता याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 2. पुढचं बघू. आता पुढे बघा मित्रांनो, हे बघा करंटचं घेतलेलं आहे बघा. काय 110 ओम रोध असलेल्या उपकरणाच्या 2 टोकांमध्ये 33 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते बरं का. काही वाहते म्हणजे ती काढावं लागणार आपल्याला. आणि 500 ओम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा वाहून देण्यासाठी त्याच्या 2 टोकांमध्ये किती विभवांतर असलं पाहिजे. तर काय म्हणले मित्रांनो, आपल्याला आधी करंट काढायचा म्हणजे विद्युतधारा काढायची, आणि ती विद्युतधारा वापरून व्होल्ट काढायचे. खाली वेगळं त्यांनी 500 ओम आपल्याला रेजिस्टन्स दिलेलं आहे. ओके, तर बघा काय बेसिक फॉर्म्युला V = IR. ओके, आता हे काय दिलेलं आहे, ओम म्हणजेच ही रेजिस्टन्स आहे ना, हे आर आहे. हे बघा कळलं नाही विद्यार्थी मित्रांनो, तर जे जर ओम म्हणलेलं असतं ते रेजिस्टन्स रोजचं एकक आहे, त्यामुळे तुम्ही 110 हे आपलं आर आहे. ओके, करंट तर काढायचं आहे. 110 किती आपलं आर आहे. व्होल्ट किती बघा, विभवांतर म्हणजेच व्होल्ट किती 33 दिलेलं आहे. आय काढून घेऊ. आय बरोबर 33/110. ओके, 11×11=33. ओके, वर काय राहणार 3 खाली 10 म्हणजे 0.3 किती आला आपला एम्पियर करंट आलं बघा. ओके, आता हे करंट काढले आपण. आता हे करंट वापरून मित्रांनो आपल्याला जी रोध दिलेलं आहे बरं का, हे रोध आणि हे करंट वापरून आपल्याला विभवांतर काढायचं आहे बघा. कारण जे करंट आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यावरून ते काढायचं आहे बघा. अजून आपलं तीच फॉर्म्युला V = IR. आता आपल्याला आय माहित आहे किती आहे 0.3. ओके, रोध किती दिलेला दुसऱ्यांदा त्यांनी 500 रोधसाठी विचारले ना आपल्याला. करा गुणाकार. 1 0 गेला तर इथं 3, 1 0 गेला की इथं 3 करून टाकू. 3 × 50 म्हणजे 5×15 150 व्होल्ट आला बघा. आपला ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. ओके, ठीक आहे. आता पुढे बघा. तर बघा मित्रांनो, ऑक्सिडीकरणाची स्थिती बघा. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ व्ही म्हणजे ह्या व्हीचे ऑक्सिडेशन काढायचं आपल्याला. हे प्रश्न विचारला होता. आता काही विद्यार्थी मित्रांना हा प्रॉब्लेम माहित नसणार, काही जे केले त्यांना माहित आहे. आपण तेच प्रश्न अजून बघा, ते मांजरीचं वगैरे नाही का 30 डिग्रीमध्ये बसलेली आहे मांजर, 2 प्लेन आरसे आहेत, तर ते किती इमेजेस तयार होतील ते सोपेच आहेत. तरी तुम्हाला ते घडी घेतोच. पण माझं टार्गेट काय, जे ऑड बाबाचे प्रश्न तुम्हाला अवघड जातात ते प्रश्न घेऊन आलेले. ओके, तर बघा कसं काढायचं बघा. आपल्याला काढायचं कशाचं, व्हीचं बरोबर. हे दिलेलं आहे आपल्याला. ओके, बघा काय करायचं, व्ही काढायचं. व्हीला एक्स म्हणू. एक्सचे किती मॉलिक्युल आहेत 2. हे बघा काय करायचं, हे काढायचं होतं, त्याला एक्स मानला आणि त्याचे मॉलिक्युल किती आहेत 2. पुढे अधिक करायचं बघा. ओके, आता काय काढायचं आपल्याला, ऑक्सिजन. आपलं ऑक्सिजन तर दिलेलंच आहे, पण ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहित पाहिजे बघा. तर आता तुम्हाला इकडे साईडला मी सांगतो बघा, ऑक्सिजनचं जे ऑक्सिडेशन नंबर आहे ना ते असतं मित्रांनो -2. हे पाठ करून टाका 2-3 गोष्टी. हायड्रोजनचं 1 असतं, लिथियम, सोडियम, पोटॅशियम याचं पण असतं 1. ओके, मग ते बेरिलियम वगैरे असतात ना, बेरिलियम म्हणा, अजून बेरिलियम म्हणा, पुन्हा मॅग्नेशियम, कॅल्शियम याचं असतं मित्रांनो +2. हे बघा इथं जिथं काय दिलं नाही ते अधिकच घ्यायचं. हे +1 आहे, हे +1 आहे. ओके, ठीक आहे. तर आता ते घ्यायचं असतं. आता ऑक्सिजनचं आपल्याला माहित आहे -2 लक्षात ठेवा. हायड्रोजनचं 1 असतं लक्षात ठेवा +1. तर बघा ऑक्सिजनचं -2. ऑक्सिजनचे एलिमेंट किती आहेत मित्रांनो 7 न गुणा बरोबर. आता जेव्हा इथं वर दिलेलं नसतं का आपल्याला निगेटिव्ह आयन, तेव्हा बरोबर तिला 0 घ्यायचं असतं आपण बरं का. आपण तेव्हा 0 घ्यायचं असतं. पण आता आपल्याला वर इथं -4 दिलेलं आहे. निगेटिव्ह आयन दिलेलं असले की ते इक्वल टूला आहे तसं म्हणून टाक की ते -4 आहे ना, मग बरोबर चिन्हाच्या बाजूला -4 देऊन टाकायचं. आता करायचं कॅल्क्युलेशन 2x. आता ही वजा चिन्ह होणार बघा, 7 × 2 = 14.
बरोबर -4. आता हा इकडे गेला प्लस होणार 2x बरोबर -4 अधिक 14 म्हणजे जे किती झाले 14 4 गेले 10 म्हणजे 2x बरोबर 10 म्हणजे x बरोबर किती मित्रांनो 5 म्हणजे आपला अधिक 5 चालेल कुठं ऑप्शन नंबर 1. किती सिंपल आहे फक्त आपल्याला त्या गोष्टी माहित नसतात त्यामुळे हे 3-4 गोष्टी फक्त लक्षात ठेवा ह्याच्या बाहेरचे एलिमेंट येत नाहीत. ओके ठीक आहे. आता पुढे बघा शेवटचे 2-3 प्रकार घेतो आणि व्हिडिओ एंड करतो आणि दुसरा अजून जे लेटेस्ट व्हिडिओ आपल्या एक्झामला दृष्टीने महत्त्वाने ऑड टॉपिक घेऊन येतो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक शेअर वगैरे करतच राहा. ओके आता पुढे बघा. तर बघा मित्रांनो काय प्रश्न आहे बघा कोणत्या एलिमेंटमध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील म्हणून प्रश्नचिन्ह आहे रेणू कोणत्या ह्याच्यात जास्त असतील म्हणले बरं का. तर बघा काय करायचं आपण ऑप्शननुसार जाऊ त्यासाठी आपल्याला 4 गोष्टी माहित पाहिजे 4 काढून घेऊ आपण बघा आपल्याला दिलेलं आहे काहीच नाही करायचं बघा. पहिल्या ऑप्शनचं बघा 250 ग्रॅम आयोडीन 250 ग्रॅम बरोबर आयोडीन स्फटिक म्हणले म्हणजे बघा खाली काय करायचं 250 तरी ते घ्यायचे ग्रॅम आयोडीन काय असतं आपलं I2 आयची किंमत किती आहे 127 गुणिले आयोडीन म्हणजे I2 असतं ना ते खाली घेऊ म्हणजे बघा 250 भागिले 254 म्हणजे हे किती येणार अप्रॉक्सिमेटली 0.98 वगैरे येईल. ओके हे झालं आयोडीनचा पहिली कंडिशन झाली. बघू आपण सगळ्यात जास्त ज्याचं येईल त्यात सगळ्यात जास्त रेणू असणार. ओके दुसरं बघा आता 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड म्हणले CO2 बघा C म्हणजे इथं काय कार्बन 12 ऑक्सिजन 16 2 32 म्हणजे हे 44 असणार. ओके CO2 कसं काढायचं कळलं ना हे ऑक्सिजनचे 32 हे असे 44 झाले. हे किती झालं 1/2 म्हणजेच 0.5 झालं बघा हे 0.5 झालं. ओके आता 2 काढून झाले. तिसरं काढू. तिसरं काय मित्रांनो तर 45 ग्राम पाणी बघा H2O असतं. H2 किती हायड्रोजन 1 आणि हे जे 2 एलिमेंट आहेत 2 अधिक ऑक्सिजनचं 16 म्हणजे किती झाले 18. ओके आता ह्याचा जर गुणाकार करायला गेला आपण तर किती 8 2 36 आणि वर 9 म्हणजे 2.5 येईल बघा. ओके आता चौथं बघू. आता 3 तर काढले आपण चौथं बघू 10 ग्राम हायड्रोजन वायू म्हणजे H2 असतं 10 H ची किती असतं ॲटॉमिक मास 1 गुणिले 2 म्हणजे 2 ना 10 भागिले 2 म्हणजे किती 5. ओके तर सर्वात जास्त आपल्याला रेणू कुठं आलं बघा मित्रांनो 5 म्हणजे कशाचं आहे 5 10 ग्राम हायड्रोजनचं म्हणून आपला ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. ओके समजला हां ठीक आहे. जर हटकेच असतं आपल्याकडं काही तर डोकं लावत बसायचं नाही जसं सांगितलं तसं फक्त लक्षात ठेवा. आता उद्या 4-5 आता मागचा ट्रेंड बघितला ना कंटिन्यू 4-5 प्रश्न पडतच आहेत. तुमचे 5 दुनी 10 मार्क तर फिक्स आहेत आपल्या पॅटर्न मध्ये आले की त्यांचीच पीओ होते. ओके पुढे बघा. आता बघा पुढचं बघा काय दिले वारंवारता दिलेली आहे ध्वनी तरंगाची तरंग लांबी दिलेली आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल तर आपल्याला अंतर काढा म्हणले. बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे V = N लॅम्बडा असते. N म्हणजे फ्रिक्वेन्सी लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ बरोबर. आता बघा काय दिलेली आहे फ्रिक्वेन्सी 1000 दिलेली. ओके 1000 हर्ट्झ आणि तरंग लांबी किती आहे 0.25. तर बघा काय आलं ह्याचा जर गुणाकार करायला गेला हे 2 0 25 राहिला आणि 250 काय झाली ह्याची व्हेलॉसिटी झाली. ओके आता पुढे बघा. तर बघा आता काय म्हणले आपल्याला अंतर काढा म्हणले ना V = काय असतं मित्रांनो डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे आपलं अंतर V किती आहे जागा नाही तर ऍडजस्ट करून घ्या आपलं V आहे 250 बरोबर हे D काढायचं आपल्याला आणि टाइम किती दिलेलं 5 सेकंद बघा 5 250 गुणिले 5 किती आले 1250 ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर आहे. आता शेवटचा प्रॉब्लेम बघा एकदम सोपं आहे बघा. खाली काय म्हणलेलं आहे हे तुम्हाला माहित असावं म्हणून घेतले. मी जास्त व्हिडिओ लांबी वाढवत नव्हतो काही सोपे पण आहेत पण विद्यार्थी मित्रांनो शेवट टायमाला रिव्हिजन व्हावं टॉपिक आपल्याकडे राहिलेला असते ती एक्झामला कन्फ्युज होणे हा उद्देश समोर ठेवून आपण हे पण कव्हर करून टाकू. ओके ठीक आहे चला बघा 2 समतल आरशामध्ये एक मांजर बसलेली आहे. 2 समतल आरशातील कोण 30 डिग्रीचा आहे म्हणलंय. तर मांजरीची प्रतिमा किती होतील म्हणलं बरं का. काय नाही सिंपल काय करायचं प्रतिमा नंबर ऑफ इमेजेस म्हणजे काय 360 डिग्री भागिले थिटा वजा 1 असतं बघा. 360 किती डिग्री आपला 30 वजा 1 12 त्रिक 36 30 0 ला 0 गेला 3 भागातलं 12 त्रिक 36 12 वजा 1 म्हणजे किती नंबर ऑफ इमेज 11 आलं का आपला 11 ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता हा सायन्सचा जो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच एक्झामला महत्त्वपूर्ण एक्झाम दृष्टीने तर आहेच त्याचा तुम्हाला नक्की फायदा व्हायला पाहिजे आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जॉईन राहा. ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.